कळमनुरीत आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली भव्य कावड यात्रा संपन्न। नमस्कार, जनगर्जना मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। जाणून घेऊयात आता सविस्तर बातमी। दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कळमनुरी तालुक्यात आमदार संतोषदादा बांगर यांच्या नेतृत्वाखाली भव्य कावड यात्रा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। कयाधू अमृतधारा मंदिर येथील महादेवाची महापूजा करून आमदार संतोष बांगर चिंचळेश्वर महादेव मंदिर येथे दाखल झाले। या ठिकाणी महादेवाची महापूजा पार पडल्यानंतर कावड यात्रेला सुरुवात झाली। त्यानंतर ही कावड यात्रा हिंगोलीच्या दिशेने मार्गस्थ झाली। कावड यात्रा गांधी चौकात दाखल झाल्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी मानवंदना, सत्कार सोहळा आणि मान्यवरांची मनोगते पार पडली। या कावड यात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते। डीजेच्या तालावर शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे नृत्य करत जल्लोष केला। हातात त्रिशूल, डमरू आणि भगवे ध्वज घेत शिवभक्त मोठ्या उत्साहाने यात्रेत सहभागी झाले होते। संपूर्ण परिसर हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आणि वातावरण भक्तिमय झाले। यात्रेत सहभागी झालेल्या शिवभक्तांसाठी फराळ आणि चहाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। यावर्षीच्या कावड यात्रेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीने विशेष महत्त्व प्राप्त झाले। श्रावण महिन्याच्या या कावड यात्रेमुळे कळमनुरी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभाग नोंदवत महादेवाच्या चरणी भक्तिभावाने कावड अर्पण केली। जनगर्जना मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष जाधव, पिंपरीकर। अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।